आज देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा तुम्ही भेट घेतलेली आहे, काय सांगाल? देवेंद्र फडणवीस यांचं नाव देखील आहे ते मुख्यमंत्र्यांसाठी चर्चेत. मी तर गेल्या 15 वर्षापासून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत ताकदीनं त्यांना आमचा सपोर्टच आहे. नेहमी मी त्यांच्यासोबत राहिलेला आहे आणि तेच मुख्यमंत्री बनतील हा माझा विश्वास आहे. आणि त्या विश्वासाने सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला आहे भाजपला एक मोठा भाऊ म्हणून, 1,00,000% देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री बनतील. त्याची काळ्या दगडावरची पांढरी रेघ. बच्चू कडू असं म्हणतात की माझ्या पराभवाचं श्रेय जे आहे ते राणा दाम्पत्यांनी घेऊ नये. कोणी कोणाचं श्रेय घेत नाहीये. लोकसभेमध्ये सुपारी घेऊन एक डमी उमेदवार उभा करणे, तोड्या करणे, मताचं विभाजन करणे हा सगळा धंदा बच्चू कडूंनी केलेला आहे. मला असं वाटते अचलपूर मतदारसंघाच्या जनतेने लोकसभेचा पूर्ण बदला त्यांच्याकडनं काढलेला आहे. आम्हाला श्रेय घ्यायची गरज नाही आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा युवा स्वाभिमानचं मोठं जाळं आहे. भाजपचं मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहे आणि लोकांनी सो मोटो बच्चू हटाव और अचलपूर मतदारसंघ बचाव हा नारा देऊन त्याला हटवलेला आहे. आणि इलेक्शन झाल्यानंतर जास्त बोलणारा बच्चू कडू ज्या पद्धतीनं रोज बोलते, इलेक्शनचं मतदान झाल्यावर म्हणे मी मुख्यमंत्री बनणार आहे महाराष्ट्राचा आणि माझ्याशिवाय महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनणार नाही. जर बोलणं थोडं कमी केलं बच्चू कडूंनी तर मला असं वाटते भविष्य राजकीय त्यांचं होऊ शकते. आणि बोलल्यामुळंच आणि अशा तोड्यामुळं भांडवली करण्यामुळं आज बच्चू कडूचा पराभव झालेला. त्यांनी असं आव्हान दिले की महाराष्ट्रातला कुठल्याही विधानसभा तुम्ही निवडा, मी समोर उभा राहील असं आव्हान तुम्हाला दिलं. मी पण सांगतो की 5 वर्षानंतर अशी वेळ आल्यानंतर ते आव्हान पूर्ण मी स्वीकारेल आणि ज्या ठिकाणी ते म्हणतील त्या ठिकाणी उभा राहील, काही विषय नाही आहे. पण मला असं वाटतं थोड्याच दिवसामध्ये कुठल्या तरी पक्षात बच्चू कडूचा प्रवेश होईल आणि ते एका पक्षामध्ये जमा होईल अशा प्रकारचे संकेत दिसत आहेत. विधानसभेला भाजपने तुम्हाला पाठिंबा दिलेला होता, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही स्वतंत्र लढणार आहात का? नाही, भाजप आम्ही सोबत आहे. परमनंट 15 वर्षांपासून सोबत आहे, भविष्यातही सोबतच आहे, नेहमी सोबत आहे. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहे, त्यांच्या आदेशाचं पूर्ण पालन केलं जाईल. 15 वर्षापासून तुम्ही सोबत आहात, मात्र आता कुठेतरी अपक्ष म्हणून मंत्रिपदासाठी तुम्हाला मिळेल. मंत्रिपद मी मागितलं पण नाहीये आणि मला असं वाटते ते सर्वस्व निर्णय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आहे. महायुतीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष तो आहे. ते जे निर्णय घेतील